गेली अनेक वर्ष देशात ज्या कायद्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली तो विषय म्हणजे समान नागरी कायदा। तो विषय गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा चर्चेला जातोय। त्याचं कारण असं की उत्तराखंड सरकारनं समान नागरी कायद्याच्या मसुद्यावर शिक्कामोर्तब केलाय। तिथे काहीच दिवसात हा कायदा जर पारित झाला तर उत्तराखंड भारतातलं हे पहिलं राज्य ठरेल जिथे समान नागरी कायदा लागू असेल। खरं तर समान नागरी कायदा हा देशातील सर्वाधिक वादाच्या विषयांपैकीचा एक विषय। सध्या विविध धर्मियांसाठी वेगवेगळे कायदे लागू आहेत, पण समान नागरी कायदा लागू झाल्यास हे सर्व कायदे समान स्तरावर येतील। पण समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय आणि अल्पसंख्याकांतून त्याला का विरोध होतोय हे सोप्या शब्दात जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। मुख्यत्वे करून डाव्यांचा आणि मुस्लिमांचा विरोध असणारा आणि भाजपच्या अजेंड्यावर असणारा विषय म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायदा। सर्वसामान्यांसाठी सांगायचं झालं तर सगळ्याच धर्मातल्या लोकांसाठी समान कायदा। भारतीयांसाठी सर्वोच्च असणाऱ्या भारतीय संविधानात देखील समान नागरी कायद्याचा उल्लेख आढळतो। कलम 44 मध्ये हा उल्लेख आहे। संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये हा उल्लेख करण्यात आलाय। भारत हा विविधतेत एकता सांगणारा देश आहे, त्यामुळे भारतामध्ये विविध जाती, धर्म, पंथाचे लोक एकत्र राहतात। त्यामुळे त्या प्रत्येकाचे वेगवेगळे व्यक्तिगत धार्मिक कायदे आहेत। हे कायदे धर्माच्या आधारावर अवलंबून आहेत। सध्या हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, पारसी या धर्माचे त्यांच्या धर्मानुसार विवाह, घटस्फोट, दत्तक विधान, वारसा हक्क, मालमत्तेची वाटणी या सगळ्यांसाठी त्यांच्या धर्मानुसार वेगवेगळे कायदे आहेत। जर समान नागरी कायदा लागू झाला तर सर्व धर्मियांचे जे धर्मानुसारचे जे कायदे आहेत ते रद्द होतील आणि भारतातील संविधानानुसार सर्व धर्मियांसाठी या सगळ्या खासगी गोष्टींसाठी एकच कायदा असेल आणि तो म्हणजे समान नागरी कायदा। समान नागरी कायद्याचा मुख्य हेतू हाच आहे की सर्वांना एका कायद्याच्या छताखाली एकत्र आणणं। मात्र मुख्यत्वे करून डाव्या विचारसरणीच्या लोकांचा आणि विशेष करून मुस्लिमांचा या कायद्याला विशेष विरोध आहे। त्याचं कारण असं की या कायद्याच्या अंतर्गत मुस्लिमांना एकपत्नीत्व स्वीकारावं लागेल। तसंच समान नागरी कायद्यासाठी तयार करण्यात आलेल्या मसुद्यानुसार एकापेक्षा अधिक विवाह करण्यास पूर्ण बंदी असेल। त्याशिवाय मुस्लिम धर्मातील इद्दत आणि हलाला यासारख्या प्रथांना बंदी घालण्यात येणारे। वारसदारामध्येही मुलगा आणि मुलगी या दोघांना समान अधिकार असणारे। पतीचा मृत्यू झाल्यास आणि अपत्य नसल्यास मुस्लिम महिलेला संपत्तीचा पूर्ण हिस्सा मिळणारे, मात्र पतीच्या भावांना त्यांच्या संपत्तीचा कोणताही हिस्सा मिळणार नाही। खरं तर आपल्याकडे सर्व बाबींसाठी देशात समान कायदे आहेत। उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्याने जर खून केला तर आरोपी हिंदू असो किंवा मुस्लिम असो त्याला एकाच प्रकारची शिक्षा केली जाते। मात्र विवाह, घटस्फोट, संपत्तीचा अधिकार, दत्तक विधी यासारख्या खासगी गोष्टींसाठी कायद्यांमध्ये भिन्नता आहे। त्यामुळे समान नागरी कायद्याची एवढी भीती असण्याची काहीच गरज नाही। केवळ विरोधाला विरोध करता समान नागरी कायद्यासारख्या एकात्मता जपणारा कायदा जर भारतात लागू होत असेल तर एकात्मतेचं एक मोठं प्रतीक हा कायदा ठरेल। समान नागरी कायदा उत्तराखंडमध्ये लागू होण्याची शक्यता आहे। असं जर झालं तर उत्तराखंड हे समान नागरी कायदा पारित करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरेल। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।